पावसाच्या साचलेल्या पाण्यातून छपक-छपक करत चालणं, रस्ता पार करताना त्यात पाय टाकणं, आपल्याला खूप साधं आणि कधी-कधी मजेशीर सुद्धा वाटतं. पण थांबा, त्याच साचलेल्या पाण्यात पाऊल ठेवण्यापूर्वी एका भयानक वास्तवाचा विचार नक्की करा. ज्या पाण्याला आपण फक्त पावसाचं पाणी समजतोय, ते प्रत्यक्षात उंदीर, कुत्रे आणि इतर भटक्या जनावरांच्या मूत्रानं, कचऱ्यानं आणि नाल्यातल्या घाणीनं दूषित झालेलं असतं. जर तुमच्या पायाला साधा ओरखडा किंवा नकळत झालेली लहान जखम असेल, तरीही त्यातून लेप्टोस्पायरोसिस सारखे जीवघेणे जंतू थेट तुमच्या शरीरात शिरू शकतात आणि काही दिवसातच तीव्र ताप, अंगदुखी किंवा थेट यकृतावर हल्ला करू शकतात. धोका फक्त एवढ्यापुरताच मर्यादित नाहीये. या गढूळ पाण्यात नेमका कुठे खोल खड्डा आहे किंवा कुठल्या उघड्या मॅनहोलचं झाकण गायब असेल, तर हे वरून आपल्याला अजिबात समजत नाही. त्यावेळेला एका चुकीच्या पावलामुळे थेट जीवघेणा अपघात होऊ शकतो. त्यातच भर म्हणून एखाद्या विजेच्या खांबातून किंवा तुटलेल्या तारातून या पाण्यामध्ये करंट उतरलेला असू शकतो, जो डोळ्यांना दिसत नाही, पण क्षणात घात करू शकतो. शिवाय हे दूषित पाणी पायाला जास्त वेळ लागलं तर चिखल्या आणि भयानक बुरशीजन्य आजार भेट म्हणून मिळतात ते वेगळंच. म्हणूनच या पावसाळ्यामध्ये साचलेल्या पाण्याकडे नुसतं मौज मजा म्हणून बघू नका. अगदीच अनिवार्य असेल तर गमबूट किंवा मग पूर्ण पाय झाकणारे वॉटरप्रूफ शूज घाला आणि मगच घराबाहेर पडा. पायाला जर जखम झालेली असेल तर ती वॉटरप्रूफ बँडेजनं सुरक्षित करा. आणि चुकून जरी पाय पाण्यात गेलाच तर घरी आल्यावर सगळ्यात आधी पाय साबणानं स्वच्छ धुवून कोरडे करा. लक्षात ठेवा, थोडीशी सावधगिरी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला या पावसाळ्यात सुरक्षित ठेवू शकते. ही माहिती फक्त तुमच्यापुरती ठेवू नका. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका.